स्वामी समर्थ. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आज मी तुम्हाला स्वामींची प्रेरित कथा सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. एक लहानशा गावात एक साधारण अतिशय गरीब राम नावाचा एक शेतकरी राहत होता आणि त्याची पत्नी फार पूर्वीच वारलेली होती. त्याला दोन छान अशा सुंदर अशा दोन मुली होत्या. त्या मुलींचे नाव होते सावी आणि गौरी. मुलींवर त्यांचे वडील ते स्वतःच्या आईची कमी भासू नये म्हणून खूप जास्त प्रेम करत होते. शेतात राबून दिवसरात्र कष्ट करून त्या मुलींना खुश ठेवत होते. एक वेळ तो उपाशी राहत होता, पण त्या मुलीला कधी उपाशी राहू दिले नाही आणि तो नेहमी म्हणायचा की माझ्या जगण्याचा खरा अर्थ म्हणजे माझ्या ह्या दोन मुली आहेत. आणि सावी नावाची मुलगी ही मोठी होती आणि खूप समजूतदार सुद्धा होती, पण गौरी ही अजूनही लहान होती आणि समजूतदार नव्हती इतकी. एका दिवशी काय झाले की गौरीला अचानक ताप आला. सुरुवातीला हा ताप अत्यंत साधा असा वाटत होता, पण काही दिवसातच तिची तब्येत खालवू लागली. तब्येत खूप खराब होऊ लागली. तिच्या वडिलांनी गावातल्या डॉक्टरांना दाखवलं, अनेक औषधी सुद्धा घेतली, पण कशाचाच तिच्यावर काही उपयोग होत नव्हता. शेवटी ती अंथरुणावर पडली. ना तिला उठता येत होतं ना तिला बसता येत होतं. तिचे डोळे सुकलेले आणि अंग तापाने फणफणलेलं होतं. सर्व बघून तिचे वडील एकदम हताश झालेले होते. एक दिवस तिच्या वडिलांनी तिच्या शेजारी बघून स्वामींचे स्मरण केले आणि स्वामींना म्हटले की स्वामी, माझा जीव घेतला तरी चालेल, पण माझ्या लेकराला वाचवा. खूप त्रास होतोय तिला, नाही बघवत आहे माझ्याने. एवढ्यातच गावातला एक व्यक्ती त्या रामाकडे आला आणि त्याला सांगितले की तू अक्कलकोटला जा, स्वामींना शरण जा. स्वामींचा दरबार खूप मोठा आहे आणि खूप दयाळू सुद्धा आहे. हे ऐकून राम अक्कलकोटला जाण्यास निघाला. 2 दिवस चालत थकलेल्या अवस्थेत कसाबसा करून तो अक्कलकोटला पोहोचला. पण त्याच्या मनात हेच होते की स्वामी, माझ्या मुलीला चांगलं करा. तो अक्कलकोटला पोहोचताच क्षणी तो अक्कलकोटमधील स्वामीच्या समाधी मठात गेला. स्वामींच्या चरणावर डोकं ठेवले आणि तो रडत रडत म्हणाला, स्वामी, माझं अख्खं आयुष्य मी तुम्हाला देतो, पण माझ्या लेकराला वाचवा स्वामी. ते माझं आयुष्य आहे. स्वामी, कृपा करा आमच्यावर. एवढ्यातच एक तेजस्वी योगी त्यांच्या जवळ आले आणि रामाच्या डोक्यावर हात ठेवला आणि बोलले की बापाच्या अश्रूंना स्वामी कधीच दुर्लक्ष करत नाही. ते बोलले की तुझी प्रार्थना ऐकली असेल स्वामींनी कदाचित. ते बोलले की जा घरी, तुझं लेकरू ठणठणीत बरं झालेलं तुला दिसेल, चिंता करू नकोस. मग राम त्या क्षणी धावत पडत गावाकडे निघाला आणि घरी पोचताच त्याचं मन भरून आलं. तो बघतो तर काय की गौरी उठून बसलेली होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक स्मित असं हास्य होतं आणि डोळ्यात प्रकाश होता. एवढ्यातच त्या रामाची मोठी मुलगी सावी ती बाबाकडे धावून आली आणि ती तिच्या वडिलांना बोलली की काल रात्री एक बुवा घरी आलेले होते आणि ते गौरीच्या शेजारी बसले आणि गौरीच्या डोक्यावर हात ठेवला आणि बोलले की तुझा बाबा खूप रडतोय, आता वेळ आलेली आहे, आता आम्ही आलोय. असं बोलून डोक्यावर हात ठेवून ते बुवा निघून गेले. सावीने तिच्या वडिलांना सांगितले सर्व. ती बघते तर काय, गौरी सकाळी उठून अशी बसलेली होती. सावीचं हे सर्व बोलणं ऐकून रामला समजले त्याच्या घरी दुसरा कोणी नाही तर साक्षात श्री स्वामी समर्थ आले होते. त्याचे डोळे अश्रूंनी वाहू लागले. तर यावेळेचे अश्रू दुःखाचे नव्हते. यावेळेचे अश्रू जे होते ते कृपेचे होते, ते श्रद्धेचे होते. त्याने
स्वामींना मनामध्ये प्रार्थना केली की स्वामी, मी तुमच्याकडे माझ्या लेकीविषयी प्रार्थना केली आणि तुम्ही माझ्या मनातील म्हणजे एका वडिलांच्या मनातील ओळखलं. ही गौरी फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच बरी झालेली आहे. तर तो मनातल्या मनात स्वामींना त्यांनी बोललं आणि मग तेव्हापासून त्याचं आयुष्य बदलायला लागलं. तो रोज स्वामींच्या नावाचा जप करायला लागला. उठा बसता तो स्वामींचं नाम जप करू लागला. त्याचं आयुष्य जरी बदललं असलं तरी त्याच्या लक्षात एक गोष्ट आली आणि त्यांनी ती कायमस्वरूपी लक्षात ठेवली, ती म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची त्याच्यावर झालेली कृपा. तो म्हणतो, माझे कितीही चांगले दिवस आले तरी मी ही गोष्ट कधीच विसरणार नाही. या कथेतून आपल्याला ही शिकवण मिळते की श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या भक्तांचं नाही तर त्यांच्या प्रियजनांचं सुद्धा ऐकत असतात. ज्या हाकेला ते नेहमी धावून येतात आणि बापाचं अश्रू स्वामी कधीच दुर्लक्ष करत नाही. ही होती आजची स्वामींची प्रेरित कथा. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. अशा नवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.